राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये कोकणाशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। कोकणातील सावंतवाडी रेल्वे स्थानकाला ज्येष्ठ समाजवादी नेते आणि भारताचे माजी रेल्वे मंत्री मधु दंडवते यांचं नाव देण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे। या निर्णयानुसार आता हे स्थानक लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस या नावानं ओळखलं जाणार आहे आणि या निर्णयामुळे कोकणातील नागरिकांची अनेक वर्षापासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे। मात्र हा प्रस्ताव अद्याप अंतिम मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठवण्यात येणार आहे। केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर नामकरण अधिकृतरित्या लागू होणार आहे। मधु दंडवते नेमके कोण होते याचाच आढावा आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। नमस्कार, मी शिवानी आणि आपण पाहत आहात आवाज इंडिया टीव्ही। सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेच्या विकासामध्ये एक महत्त्वाचं योगदान देणाऱ्या नेत्याचं नाव द्यावं अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून कोकणामध्ये जोर धरत होती। स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध कोकणप्रेमी गटांनी वेळोवेळी ही मागणी मांडली होती। परंतु मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे या मागणीला आता अधिकृत मान्यता मिळाली आहे। मधु दंडवते हे भारतीय राजकारणातील एक अभ्यासू आणि समाजवादी विचारसरणीचे प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात। ते रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील होते। 1977 ते 1979 या कालावधीत त्यांनी भारताचे रेल्वे मंत्री म्हणूनही काम पाहिलं। जनता पक्ष सरकारच्या काळामध्ये त्यांनी रेल्वे खात्यामध्ये शिस्त, पारदर्शकता आणि आर्थिक काटकसर यावर विशेष भर दिला। त्यांच्या कार्यकाळात रेल्वे प्रशासन अधिक कार्यक्षम आणि जबाबदार बनवण्याचे अनेक प्रयत्न झाले। त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांना सुधारक रेल्वे मंत्री अशी ओळखही मिळाली। प्रवाशांच्या सुविधा वाढवणं, प्रशासनामध्ये पारदर्शकता आणणं आणि खर्चावर नियंत्रण ठेवणं हे त्यांच्या धोरणांचे प्रमुख वैशिष्ट्य होतं। कोकण रेल्वे प्रकल्पाच्या संकल्पना आणि प्रारंभिक टप्प्यात त्यांच्या विचारांचा आणि पाठिंब्याचा मोठा वाटा मानला जातो। कोकणसारख्या दुर्गम आणि डोंगराळ भागाला देशाच्या मुख्य रेल्वे जाळ्याशी जोडण्याची कल्पना पुढे नेण्यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि त्यामुळेच त्यांना अनेकदा कोकण रेल्वेचे शिल्पकार असंही संबोधलं जातं। कोकणच्या विकासासाठी दळणवळण सुधारणा आणि पायाभूत सुविधा उभारणीसाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केले। राज्य सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे। केंद्राची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नामकरण अधिकृतपणे लागू होईल आणि या निर्णयामुळे कोकणातील जनतेमध्ये समाधानाचं वातावरण असून स्थानिक पातळीवर त्याचं स्वागत केलं जातं। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया टीव्ही।